श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतमधील अध्याय क्रमांक 2. मित्रांनो, स्वामींची सेवा केल्याने आणि सारामृत ऐकल्याने किंवा गुरुचरित्र ऐकल्याने जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती मिळते. तर अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्ता प्रती, कैवल्य प्राप्ती होतसे. नृसिंह सरस्वती प्रगट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळी वनी गुप्त जहाले, गुरुचरित्र ती कथा. पुढे लोक उद्धारा कारणे, भाग पडले प्रगट होणे. दुंडिली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका, एका भक्ते केली देखा. परी तीज विषयी शंका, मना माझी येतसे. गुरु राजगुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध, खुंटला तेथे पत्रिकावाद. लोक उद्धारासाठी प्रसिद्ध, मानव रूपे झाले. अक्कलकोटा माझारी, राचप्पा मोदी याचे घरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याज सवे एक पारसी, आला होता दर्शनाशी. ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेरी, मांडा म्हणती एक हरी. दोघांसी बैसवनी दोहोवरी, तिसरी वरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करोनी, उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वनांतुनी, प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरे देखिले अपूर्व. बंगाल देश समग्र, आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगात टाक पावन. नाना तीर्थे हिंडवण, हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार, नगरे आम्ही देखिले. मग तेथुनी सहज गती, पातलो गोदात टाकाप्रती. जेचे महाप्रख्याती, पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरोन, हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळवेड्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊनिया पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर, पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहळ. देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने, वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथोनिया झाले. तैपासुनी या नगरात, आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त, गेले उठोनी उभयता. एकोनिया ऐसी वाणी, उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी, गेले उठोनी उभयता. 12 वर्ष मंगळवेढा प्रती, राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न झाली. सदावास अरण्यात, बहुधा न येती गावात. जरी आलिया क्वचित, गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आमोनी देती, तेची महाराज भक्षिती. क्षणेक राहुनी मागती, अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तयांप्रती, गावातील लोक म्हणती.
कोणी आज्ञाने नेनती ब्रह्मरूपते, त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जयशंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला, ते जाणून अंतरखून स्वामींसी मानिती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती, दर्शना येती दिगंबर लीला विग्रही यतीवर्य. कंबरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासी, अमृता समान पुढे कथा एकता प्रावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत्र, अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करोणी श्रवणद्वार प्राशन करा सोते हो, तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे अखंड. भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंद भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा. मित्रांनो, अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2 संपन्न झालेला आहे. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.